नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. सरूरचे पोलीस पाटीलच यशोदा नदीतील काळ्या रेतीचा तस्कर असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेतीच्या या तस्करीत 12 वर्षापूर्वी केवळ 12 एकर जमिनीचे मालक असलेले पोलीस पाटील आज तब्बल 52 एकर जमिनीचा मालक कसे झाले, याबाबतचा खुलासा या प्रकरणामुळे होऊ लागला आहे. सतत 6 दिवस रात्रीच्या काळोख्यात रेतीचा काळा बाजार करणाऱ्या पोलीस पाटलांची काळी कहाणी यामुळे उघड झाली आहे. सरूर गावालगत यशोदा नदीचे मोठे पात्र आहे. इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात काळ्या रेतीचा साठा संकलित होतो. मात्र या पात्रातील रेती ट्रॅक्टरने काढण्यासाठी गावाच्या शिवेवरून एक पांदण रस्ता गेला आहे, पण हा रस्ता नदी पात्रापर्यंत जात नाही. यावर उपाय म्हणून पोलीस पाटलाने वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी काही शेतकऱ्यांना पैशाचे आमिष देऊन त्यांच्या जमिनी मक्त्याने घेतल्या, पण तरीही थेट नदी पात्रापर्यंत ट्रॅक्टर नेणे शक्य नव्हते. म्हणून या पोलीस पाटलाने रस्त्यात येणाऱ्या बांबूळ आणि कडुलिंबाच्या झाडावर कुल्हाड चालवली आणि थेट JCBने रस्ता तयार केला. आता हा पोलीस पाटील जवळपास रोजच रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत ट्रॅक्टरने रेतीची चोरी करतो. आजही त्यांच्या फार्म हाऊस लगत रेतीचे ढिगारे उभे झाले आहे. ते महसूल आणि पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? आणि दिसतही असतील तर या प्रकरणात कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.